विक्रांत, उद्या सोमवार आणि उद्यापासूनच आपल्या राज्य मंत्रिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि उद्यापासून नागपुरात हे अधिवेशन भरणार आहे. मात्र केवळ आठवडाभरच 14 डिसेंबरपर्यंतच याचं कामकाज सुरू असेल. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी चहापान आणि राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. विरोधक मात्र नेहमीप्रमाणेच या चहापानावरती बहिष्कार घालण्याची शक्यता आहे विक्रांत. कारण नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अधिवेशन होणार असल्यानं उत्सुकता होती. मात्र आता निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडलाय. त्यामुळे आचारसंहितेचं सावट या अधिवेशनावर असणार आहे. आजपासूनच T.0 माई टेकडी रोड, आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स परिसरात ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. यावेळी आतापर्यंत 33 मोर्चासाठी परवानगी घेण्यात आली असून 20 सामाजिक संघटनांनी उपोषण तर 16 संघटनांनी धरणे मंडपासाठी परवानगी देखील घेतली आहे. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील. संदीप, उद्यापासून हिवाळी अधिवेशन, मात्र आज चहापानाचा कार्यक्रम. अर्थातच नेहमीप्रमाणे साहजिकच विरोधकांचा या चहापानावरती बहिष्कार. अगदी चहापानावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता दाट आहे. कारण विरोधक आक्रमक होणार आहेत. अनेक मुद्दे आहेत. शेतकऱ्यांना जी मदत आहे ती पोचलेली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वोट चोरी जो आहे तो देखील विरोधक या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उचलण्याची शक्यता आहे. एकच आठवड्याचं खरं तर हे अधिवेशन आहे आणि काही वेळानंतर दुपारी जी बैठक होणार आहे त्या बैठकीवर ही विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी कस्तुरी सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांची एक बैठक होणार आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा हा आहे की विरोधी पक्ष नेता निवडला जाणार का, कारण दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता नाही आपल्याला माहिती आहे आणि अपुरं संख्याबळ असल्यामुळे विरोधी पक्ष नेता निवडला नाही असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र वारंवार विरोधकांकडून मागणी केली जाते की विरोधी पक्ष नेता नेमावा. नावं देखील विरोधकांच्याकडून फायनल झाली आहेत. मात्र त्यांची निवड जी आहे ती अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे तो एक मुद्दा या अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे आणि तो मुद्दा धरूनच विरोधक आक्रमक होणार आहेत आणि चहापानावर. नक्कीच संदीप, आपण पाहतोय हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. मात्र अजूनही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाहीये. इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे देखील आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.